की मोठ्या प्रमाणात HR रिफॉर्म्स आपण सुरू केलेले आहेत। याच्यामध्ये सेवा पुस्तके अद्ययावत करणं, त्यानंतर सेवा विषयक माहितीचं डिजिटल पोर्टलवर ऑनबोर्डिंग करणं। आपल्या राज्यामध्ये इतके आपले कर्मचारी आहेत, पण आपण कधीही HR सिस्टीम आपल्या राज्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात लागू केली नाही। म्हणजे मी देखील 5 वर्ष मुख्यमंत्री होतो, पण मीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि माझ्या आधीचे सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। पण आता आमच्या असं लक्षात आलं की इतका मोठा डोलारा आपण चालवतो, पण याच्यामध्ये अनेक लोकांचे प्रमोशन होत नाहीत, कारण त्यांच्या सेवा पुस्तिका उपलब्ध नाही। अनेक जागा रिकाम्या आहेत, कारण आकृतिबंधाचं प्रमाणीकरण झालेलं नाही। अनेक कार्यालयांमध्ये त्या ठिकाणी रोस्टर त्याचं प्रमाणीकरण झालेलं नाही। त्यामुळे अनेक लोक रिटायर झाल्यानंतर वर्षानुवर्ष चक्रा मारत असतात, किंवा अनेक वेळा आपल्या खात्यांमध्ये किती लोक आहेत हे खाते प्रमुखालाही माहिती नाही। अशी सगळी परिस्थिती आहे, आणि म्हणून एंड टू एंड डिजिटल अशा पद्धतीनं आपण आता EHRMS सिस्टीम चालू केली, आणि 50 वर्षानंतर आता अनुकंपा तर आपण पूर्ण केले। या अनुकंपाचा आपण निर्णय केला होता की जेवढ्या अनुकंपाचे अर्ज आहेत ते सगळे निकाली काढले आणि सगळ्यांना आपण नोकऱ्या देऊन टाकल्या अनुकंपाच्या। पण म्हणजे अगदी एक आमची बहीण, म्हणजे 2008 सालचा जो काही मुंबईचा हल्ला होता, त्यात जे आपले ACP मोरे साहेब गेले होते, त्यांच्या मुलीलाही आता आपण अनुकंपाच्या अंतर्गत 2024 साली नोकरी दिली। त्यामुळे ती सगळी आपण यादी संपवली। पण त्यासोबत आपण म्हणजे 50 वर्षापासून अनेक डिपार्टमेंटनी आपले जे काही रिक्रुटमेंट रूल्स आहेत ते देखील चेंज केले नव्हते। आता 50 वर्षापूर्वी एखादा इंजिनियर आणि आजचा इंजिनियर यांच्या कामात, क्वालिफिकेशनमध्ये खूप बदल झालेला आहे, टेक्नॉलॉजीत बदल झालेला आहे। आता अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या ऑब्सोलीट झाल्या आहेत, जी पदच, म्हणजे एक आश्चर्याची गोष्ट सांगतो की एका विभागामध्ये मागच्याच वर्षी पदभरती झाली, पदभरती केली। आत्ता ज्यावेळेस आपण त्याचं संपूर्ण जे काही आकृतिबंधाप्रमाणे क्वालिफिकेशन सगळं ठरवलं, त्यावेळी लक्षात आलं की 8 लोक आपण हे गेल्या 3-4 वर्षापासून असे घेऊन ठेवलेले आहेत की ज्यांना कामच नाही, कारण ते पदच आता कामाचं राहिलं नाही, ती आपण व्यवस्थाच चालवत नाही, ती मशीनच बंद आहे आता, म्हणजे ती मशीन ऑब्सोलीट झालेली। पण आता त्यांना घेतलंय तर त्या 8 लोकांना आपल्याला चालवावं लागेल, आणि म्हणून मोठ्या प्रमाणात HR रिफॉर्म्स केले आहेत आपण। सगळ्या पदांकरताचं क्वालिफिकेशन आताच्या परिस्थितीप्रमाणे आकृतीबंध, मला सांगता आनंद वाटतो की हे जे 150 दिवसाचा कार्यक्रम केला, इतकं प्रचंड काम एकेका विभागाने त्याच्यामध्ये केलेलं आहे, आणि त्यातनं म्हणजे आपल्याकडे लाखो GR, लाखो एका विषयावर 1960 पासून GR, आणि मग त्या GR मध्ये एकमेकाला कॉन्ट्रॅडिक्ट करणारे GR, ह्या सगळ्या GRचं वाचन करून याचा एकत्रित GR, असे सगळ्या विभागातले जुने GR काढून टाकणे, एकत्रित GR करणे, असे एक मोठं काम या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलं। आणि त्यातनं डिजिटल सेवा पुस्तके, रजा प्रणाली, महाअपार प्रणाली, विभागीय चौकशी प्रणाली, सेवार्थ प्रणाली, कारण विभागीय चौकशी आपल्याला माहिती आहे सुरू झाली, 10 वर्षांनी रिटायर होतो तरी विभागीय चौकशी संपत नाही, कोणाची कोण करता हे देखील आपल्याला माहिती नाही। त्याच्यामुळे याही संदर्भात कंप्लीट डिजिटायझेशन आपण केलंय। पेन्शन प्रणाली सगळ्या एकात्मिक अशा पद्धतीचे, म्हणजे एक माणूस आहे त्याची सेवा पुस्तिका, त्याच्यावर दिलेल्या शिक्षा, त्याच्यावर चौकशी चौकशी, त्याचं पेन्शनचं सगळं एका सिंगल क्लिकवर उपलब्ध असेल। त्यामुळे त्याही माणसाला डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट, अनेक लोक म्हणतात की आता आमचे शेवटचे 6 महिने राहिले आहेत तर आम्हाला तुम्ही मंत्रालयात पोस्टिंग द्या। कशाकरता मागतात माहिती आहे? सगळ्या आपल्या फायली जमा करून आपलं पेन्शन मिळालं पाहिजे, नाही तर 2-4 वर्ष पेन्शन मिळणार नाही। तर या सगळ्या गोष्टी आता एकात्मिक एका क्लिकवर डिजिटली आपण करतो आहोत। AIचा देखील उपयोग आपण त्याच्यामध्ये करतो। फेज 1 मध्ये मंत्रालयीन विभाग सगळे आपले अधिकारी ते करतायत। फेज 2 मध्ये क्षेत्रीय पातळीवर महाआस्था प्रणाली आपण सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये ई-सेवा पुस्तक, ई-आदेश, ई-रजा, मोबाईल ॲपच्या माध्यमातून सगळ्या नोंदी आपल्याला बघता येतील, आणि
मोठ्या प्रमाणात हे काम आपण सुरू केलेलं आहे. मंत्रालयातल्या प्रशासकीय जे विभाग आहेत याच्यामध्ये आतापर्यंत 4,803 कर्मचाऱ्यांपैकी 3,619 कर्मचाऱ्यांचं जे काही सेवा पुस्तिका आहेत त्याचं डिजिटायझेशन करण्यात आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की याच्यामुळे पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय नोकर भरती देखील आपल्याला करण्याकरता या ठिकाणी एक त्याचा फायदा होईल आणि ती देखील आम्ही पुढच्या काळामध्ये जाहीर करणार आहोत. मोठ्या प्रमाणात या एकदा जागांचं सगळं आमचं नियमन झालं की मोठ्या प्रमाणात आपण ती देखील करणार आहोत.